रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 248 ते 255. देखे कामना अभिभूत होवनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधिते, निपुण होवनी धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मणी धरिती. यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, जैसा कर्पुराची राशी कीजे. मग अग्नी लावणी दीजे, कामिष्टांनी संचर विजे काळकूट. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हानुनी उलंडिला. तैसा नासिती धर्मू निपजला हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग का संसारू अपेक्षिजे. परी नेनती ते काय कीजे अप्राप्त देखे. जैसी रांधवनी रस सोय निकी, करुनिया मोलेक विकी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता. तया वेद वादरता मनी वसे. अर्थ असे पहा की केवळ सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून आणि फळाची इच्छा मनात धरून ते कर्मे करतात. शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे ते अनेक प्रकारची कर्मे करतात आणि त्यात निपुण होऊन धर्माचे अनुष्ठान करतात. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती म्हणजे मनामध्ये ते स्वर्गाची इच्छा करतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्यालाच नेमके विसरतात. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नामध्ये काळकूट नावाचे विष मिसळावे, किंवा भाग्याने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने पालथा करून टाकावा, त्याप्रमाणे फलाच्या आशेने आचरलेला धर्म विनाकारण व्यर्थ घालवितात. अपार कष्टाने पुण्य प्राप्त करावे आणि मग संसारातील फळाची अपेक्षा का करावी. पण सद्बुद्धीचा महिमा त्यांना माहीत नसतो. अशा अज्ञानी लोकांना समजत नाही तर काय करावे. ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण अशा स्त्रीने रुचकर स्वयंपाक बनवावा आणि तो द्रव्याच्या आशेने विकून टाकावा, त्याप्रमाणे अविचारी लोक सुखाच्या उपभोगासाठी धर्म व्यर्थ घालवितात. म्हणून हे अर्जुना, वेदातील अर्थवादात रमून गेलेल्या लोकांच्या मनात सदैव दुर्बुद्धी वसत असते, हे लक्षात ठेव. रामकृष्ण हरी.